प्रोग्रामिंग सिस्टम मध्ये तीन वेगवेगळे डेव्हलपमेंटमध्ये तीन वेगवेगळे सिस्टम येतात. एक पीओपीएस, एक ओबीपीएस आणि थर्ड उप्स. काल आपण पीओपीएस ओबीपीएस बघितलंय, त्यामधील थर्ड आहे उप्स. हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. उप्स. उप्स मीन्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम हे कशा कशाला सपोर्ट करतं हे पण राईट करून घेऊया. काल जे फीचर्स सपोर्ट करत नव्हते, कालच्या फीचर्स मध्ये काय काय होतं? कॉन्ट्रॅक्ट असेल, टेम्पलेट असेल, डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम असेल, ते काय सपोर्ट करत नव्हते कालच्या टॉपिक मध्ये किंवा कालच्या सिस्टम मध्ये. कोणत्या? ओबीपीएस मध्ये, ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग सिस्टम मध्ये. काय सपोर्ट करत नव्हतं बघा? कोड सेपरेशन, कोड रियुजेबिलिटी, डायनॅमिक मेमरी अलोकेशन. हे काय होतं? सॉरी, हे सपोर्ट करत होतं, बट त्याचे डिसएडव्हान्टेज होते. काय? कॉन्ट्रॅक्ट, टेम्पलेट, डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम, हे त्याचे काय होते? डिसएडव्हान्टेजेस होते. हे याला सपोर्ट करत नव्हतं. कोण? ओबीपीएस. आता जे उपच्या कन्सेप्ट आहे, उपच्या कन्सेप्ट या सगळ्यांना सपोर्ट करणार आहे. कॉन्ट्रॅक्ट असेल, टेम्पलेट असेल, डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम असेल, या सगळ्या ज्या गोष्टी येतात किंवा ह्या कन्सेप्ट येतात, त्या सगळ्या ऑल कन्सेप्टला उप्स काय करणार आहे? सपोर्ट करणार आहे. मग या ठिकाणी राईट करूया, सपोर्ट्स कॉन्ट्रॅक्ट्स, त्यानंतर टेम्पलेट, टेम्पलेट नंतर डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम, या सगळ्या गोष्टीला उप्स काय करतं? सपोर्ट करतं. त्यानंतर कोड सिक्युरिटीला पण काय करणार? उप्स सपोर्ट करतं. मेन फीचर कोण बोललं जातं? सपोर्ट्स कोड सिक्युरिटी. या गोष्टीला काय करणार आहे? उप्स सपोर्ट करणार आहे. कॉन्ट्रॅक्ट, टेम्पलेट, डायनॅमिक पॉलिमॉर्फिझम आणि सिक्युरिटी. आता या ज्या गोष्टी आहेत, या कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये यूज केल्या जातात ते पण माहित असणं गरजेचं आहे. मग त्या यूज केल्या जातात टाइपस्क्रिप्ट, त्यानंतर सी प्लस प्लस, त्यानंतर जावा, त्यानंतर .NET, या टाईपचे जे लँग्वेजेस आहे. या टाईप लँग्वेज आहे की नाही, तर डायरेक्ट नाही सांगायचंय. बट उपच्या काही कन्सेप्टला जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. उपच्या काही कन्सेप्टला जावास्क्रिप्ट काय करते? सपोर्ट करते. मग आता उपच्या काही कन्सेप्ट जावास्क्रिप्ट मध्ये यूज केल्या जातात, म्हणून मग ती डायरेक्ट उप्स लँग्वेज असणार नाहीये. टाइपस्क्रिप्ट उप्स लँग्वेज म्हणू शकता, सी प्लस प्लस म्हणू शकता, जावा म्हणू शकता, .NET म्हणू शकता. या रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज आहे त्यांना तुम्ही उप्स लँग्वेज बोलू शकतात. ते पण या ठिकाणी राईट करून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट आहे, दे आर टीडीएस. दे आर टीडीएस. आता टीडीएस हा वर्ड जो आहे हा टेक्निकल वर्ड आहे. टीडीएस जो वर्ड आहे ना, तो टेक्निकल वर्ड आहे. आता टीडीएस वर्डचा मिनिंग होतो, त्याला 2-3 कन्सेप्टला मिळून एक वर्ड बनवलेला आहे. टीडीएस हा जो वर्ड आहे, 2-3 कन्सेप्ट म्हणजे कशा? की मोर मेमरी किंवा कॉम्प्लेक्स कॉन्फिगरेशन, मेमरी वर्किंग स्लो, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा कन्सेप्ट आहे, या सगळ्या कन्सेप्ट वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या यूज करण्यापेक्षा त्याला एका गोष्टीमध्ये यूज केलं तर काय? टीडीएस. जर तुम्ही उप्स लँग्वेज यूज करताय तर तुम्हाला जास्त मेमरी लागणार आहे ऍज कम्पेअर टू ओबीपीएस अँड प्रोसेसर ओरिएंटेड लँग्वेज. त्यानंतर दुसरं म्हणजे याचं कॉन्फिगरेशन करण्यासाठी कॉम्प्लेक्स आहे. आणि थर्ड, जर तुम्ही उप्स लँग्वेज यूज करताय तर ते रनिंगसाठी, एक्झिक्युशनसाठी स्लो आहे. या 3 गोष्टी किंवा 4 गोष्टी मिळून एक वर्ड बनवलाय, तो आहे टीडीएस. त्या नेक्स्ट लाईनला राईट करून घेऊया.
they use more memory. They use more memory. They use more memory. त्यानंतर नेक्स्ट, they are complex in configuration. They are complex in configuration. And third, they are slow. They are slow. आता यात ज्या गोष्टी आहे, मोर मेमरी, तुम्हाला आता काहीतरी, जर तुम्हाला सिक्युरिटी लागते, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लागताय, टेम्पलेट लागताय, डायनामिक पॉलिमॉर्फिझम लागतोय, या सगळ्या जर गोष्टी लागताय, तर काही गोष्टीसोबत सॅक्रिफाईस पण करावा लागेल. म्हणजे सॅक्रिफाईस म्हणजे कसं, तुम्हाला मोर मेमरी पण द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कॉन्फिगरेशन करण्यासाठी कॉम्प्लेक्स जाणार आहे आणि वर्किंगसाठी स्लो जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तसं नसेल कळत, फॉर एक्झाम्पल सगळ्यांना फोन माहित आहे, फोन असेल, टॅब असेल, पीसी असेल. कन्सिडर करा की आपण फोनचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की एक माझ्याकडे फोन आहे आणि फोनची किंमत आहे 1000 रुपीज. किती किंमत आहे? 1000 रुपीज. त्या ठिकाणी जो सिस्टम यूज केला तो, हा फोन वर्किंग राहण्यासाठी, तो आहे सिम्बॉइन. सिम्बॉइन. मग आता हा जो सिस्टम आहे, जसं आपण बोलतो ना अँड्रॉइड, आयओएस, जे सिस्टम आहे ना तसा. मग आता ऑपरेटिंग सिस्टम याचा काय, आपला जो साधा कन्सिडर करा 1000चा फोन मीन्स आपला बटनाचा फोन. आता बटनाचा जर फोन यूज केला आपण, तर त्यासाठी जो ऑपरेटिंग सिस्टम यूज केला तो आहे तो सिम्बॉइन. त्यानंतर जो सेकंड कन्सिडर करा, दुसरा एक फोन आहे, त्याची प्राइस आहे कन्सिडर करा 75,000. एक फोन आहे आपल्याकडे किंवा एक फोन आहे माझ्याकडे 1000 रुपीजचा. त्यासाठी जो 1000 रुपीजचा फोन कोणता असणार आहे? स्मार्टफोन नसणार आहे. त्या फोनवरती फक्त काय चालणार? कॉलिंग. बाकीचं फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, अजून थोडं मेमरी कार्ड अवेलेबल असेल तर सॉंग बिंग चालू शकतात. 1000चा फोन आहे आपला सिंपल बटनाचा. आणि त्यानंतर कन्सिडर करा की तुमच्याकडे कोणाकडे फॉर एक्झाम्पल 75,000चा एक फोन आहे. त्या फोनमध्ये जो सिस्टम यूज केला तो आहे अँड्रॉइड. अँड्रॉइडच बोलता ना, स्मार्टफोन असेल तर. अँड्रॉइड असेल किंवा आयओएस असेल, हा जो सिस्टम यूज केला जातो, त्याच ठिकाणी जो ऑपरेटिंग सिस्टम आहे ना तो अँड्रॉइड यूज केला जातो. आणि अँड्रॉइड असेल, आयओएस असेल, जर यूज करताय तर त्या ठिकाणी जो सिस्टम किंवा जो सॉफ्टवेअर यूज केलं जातं ते बनवण्यासाठी, ते असतं ऊप. कशापासून बनवलं जातं? ऊप्स पासून. जर अँड्रॉइड आहे तुमच्याकडे तर ते बनवण्यासाठी त्या ठिकाणी ऊफची गरज पडली आहे, की ऊफ लागतंय. सिम्बॉइनसाठी ते लागत नाहीये. मग आता या दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा. जर तुम्ही 1000चा फोन यूज केला तर याला सिक्युरिटी असते. याला सिक्युरिटी काय? सिक्युरिटी नावाची गोष्ट किंवा बाकी तुम्ही ऍप्लिकेशन, बाकीच्या ऍप, बाकीचे फॉर एक्झाम्पल ट्रान्झॅक्शन हे करू शकतात का? नाही. तो प्रोसिजर ओरिएंटेड आहे. म्हणजे आपला कालचा फर्स्ट टाईप कोणता? काल आपण तो फर्स्ट टाईप बघितला होता, पीओपीएस, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम. आपला प्रोसेसर ओरिएंटेड आहे. जेवढं काम आहे तेवढ्या कामापुरतं यूज केला जातो. लो लेवलचे फीचर असेल, हार्डवेअर सोबत इंटरॅक्ट करणं असेल, त्यासाठी लेस मेमरी लागते. लेस मेमरी लागते ना. जर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा 1000चा फोन आहे, त्याला लेसच मेमरी लागते, जास्त मेमरीची गरज नाही. त्यानंतर हा वर्किंग करण्यासाठी पण फास्ट आहे. फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही बटनाचा फोन यूज करताय, बटनाचा फोन यूज केला, फॉर एक्झाम्पल एखाद्याला कॉल करायचा आहे, तुम्ही इझिली फास्टली कॉल करू शकता. जर फॉर एक्झाम्पल रेंज नसेल तर आपण साध्या बटनाच्या फोनने कॉल करतो. बघा, जर तुम्ही ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा एरियामध्ये जर गेलात तर सगळ्यात जास्त प्रेफर केला तर कोणता फोन? आपला साधा जो बटनाचा फोन आहे तो प्रेफर केला जातो, की बाबा तो फोन यूज करा, नेटवर्क भेटेल त्या ठिकाणी, त्यासाठी. मग आता त्या ठिकाणी आपण बटनाचा फोन का यूज करतो? कारण की तो फास्ट वर्क करतो. आणि प्रोसेसर ओरिएंटेड मध्ये बघा लेस मेमरी आहे. आणि त्यानंतर आपण जे ओबीपीएस आहे त्यामध्ये नाही राईट केले, ठीक आहे, जाऊ द्या. आता फास्ट वर्क करणार,
आणि मेमरी पण काय लागणार आहे, लेस मेमरी लागणार आहे. कशाला, या 1000चा जो फोन आहे त्यासाठी. हां, बट तुम्हाला जर सिक्युरिटी पाहिजे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲप्लिकेशन यूज करायची, काहीतरी गेम असेल, तुम्ही ते गेम इन्स्टॉल करताय, गेम खेळताय. फॉर एक्झाम्पल काय PUBG असेल, फ्री फायर असेल, जे जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही खेळताय. हां, म्हणजे तुम्हाला काहीतरी गोष्टी लागताय एक्स्ट्रामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट म्हणजे अमाउंट पे करावी लागते. हां, तो टेक्निकल इश्यू नाहीये. तो फायनान्शियल इश्यू आहे. कोणता? अमाउंटचा. अमाउंट आता फक्त हेच, आता तुम्हाला जर जास्त फीचर पाहिजे असेल, तर तेवढं अमाउंट पे करावं लागतं. आणि अमाउंट हा इश्यू टेक्निकल नाहीये. हा फायनान्शियल इश्यू आहे. हां, टेक्निकल वेने आपण काय बोलतो, तुम्हाला जर जास्त सिक्युरिटी, जास्त फीचर्स पाहिजे असतील, तर तुम्हाला जास्त अमाउंट पेड करावं लागते आणि जास्त अमाउंट पेड केली, तर तुम्हाला पाहिजे तसे फीचर्स सगळे बघायला भेटतात त्या ठिकाणी. बट ती अमाउंट पेड केल्यानंतर तुम्हाला मेमरी पण जास्त लागते. जर तुमच्या फोनला जास्त मेमरी नसेल, रॅम नसेल, रोम नसेल, तर तो फोन प्रॉपरली वर्क करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय लागते? मोर मेमरी लागते. या ठिकाणी दे यूज मोर मेमरी. जर Android यूज करताय, तर मोर मेमरी लागणार आणि Androidला काय लागतं? उप्स. उप्स शिवाय Android बनू शकत नाही. मोर मेमरी लागणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मोर मेमरी लागणार आणि त्यानंतर स्लो पण वर्क करणार. लास्ट पॉइंट, दे आर स्लो. जर तुमचा फोन मेमरी फुल झाली, कन्सिडर करा तुमचा फोन आहे काहीतरी 128 जीबी कन्सिडर करा. 128 जीबीचा फोन आहे, 120 जीबी फुल झाला आहे. त्यानंतर फोन किंवा तुमचा जो मोबाईल आहे, तो इझिली काय करतो? स्लो, 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 स्लो होत जातो. हां, म्हणजे काय होतंय? तुम्ही जास्त अमाउंट पेड करून पण, जास्त फीचर घेऊन पण काय होतंय? तुमची जी वर्किंग प्रोसेस आहे, ती काय होत जाते? स्लो होत जाते. हां, मग आता या ठिकाणी काही गोष्टीमध्ये जर तुम्हाला फ्युचर पाहिजे असतील, तर काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही आवडीच्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील, तर काही आवडीच्या गोष्टी सोडाव्या पण लागतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एखादा फोन चांगला वर्क करणारा लागतोय, फॉर एक्झाम्पल एखाद्याला गेम खेळायचीच आहे, तर त्याला काय करावं लागणार आहे? एखाद्याला जर PUBG आवडतेच, तर फोन स्लो चालणार आणि त्याच्यासोबत त्याला सॅक्रिफाईस करावं लागेल. बाबा तुला PUBG खेळायची, तर फोन स्लो चालणार. त्यासोबत तो कॉम्प्लिमेंट करू शकत नाही, की माझा फोन स्लो चालतोय, चांगला चालत नाही आणि घरच्याला पण सांगू शकत नाही. जर घरच्याला म्हणाला, की माझा फोन स्लो चालतोय, तर घरचे म्हणतील फोन फोड. का? कारण की तू गेम खेळतोय त्या ठिकाणी. म्हणजे काही गोष्टीसाठी जर तुम्हाला फीचर लागतं, तर त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागतं. हां, ही झाली सॅक्रिफाईसची गोष्ट. सेम तसंच आपल्या UPSमध्ये पण आहे. जर तुम्ही UPS यूज करताय, मग काल स्टार्टिंगला सांगितलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट स्टार्ट करताना कंपल्सरी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट हा चांगलाच असेल असं पण नाहीये. त्याचे कंपल्सरी एडवांटेजेस असतील असं नाहीये. त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नंतर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही त्याला यूज करताय, त्याच्या रिक्वायरमेंटवर ठरवलं जाणार, की तो किती एडवांटेजेस आहे, किती फायद्याचा आहे आणि किती तोट्याचा आहे. जर तुम्हाला फीचर लागताय, तर तुम्ही त्या ठिकाणी Androidकडे जाऊ शकता. जर फीचर नाही पाहिजे, तुम्हाला सिंपल फक्त वर्किंग पाहिजे, फास्ट वर्क झालं पाहिजे आणि प्रोसेस जर बेस असलं पाहिजे, तुम्ही सिंपल प्रोसेस ओरिएंटेडकडे जाऊ शकता. हां, जसं काल सांगितलं, जी OBPS आहे आणि नंतर प्रोसेस ओरिएंटेड आहे या ठिकाणी. प्रोसेसर ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम आणि त्यामध्ये ज्या लँग्वेज यूज केल्या सी असेल, पास्कल असेल. काल एक एक्झाम्पल दिलं होतं सी रिलेटेड कोणतं? आपला जो एसी आहे, हार्डवेअर सर्व्हिसेस सोबत इझिली इंटरॅक्ट करतात. त्यानंतर पास्कल असेल, जे स्पेस रिसर्च आहे, त्या ठिकाणी त्याला यूज केलं जातं. हां, मग त्या ठिकाणी कितीही जावा, कितीही .NET CPP यूज केली, तर त्या ठिकाणी त्याचा फायदा नाहीये. त्या ठिकाणी प्लस पॉइंट फक्त सी आणि पास्कलचाच कन्सिडर केला जाणार. हां, मग त्या ठिकाणी जावाचा नाही आणि जर त्या ठिकाणी तुम्ही Androidसाठी यूज करताय, हां, मग Android किती सी लँग्वेज किती फास्टली वर्क करत असेल, बट Androidमध्ये तुम्ही त्याला यूज केलं, तर त्या ठिकाणी ते फायद्याचं नाहीये. कारण की ते सिक्युरिटी प्रोव्हाईड करणार नाहीये. हां, मग कोणत्या गोष्टी कुठे फायद्याच्या आहे, त्याच्या लोकेशन आणि त्याच्या पोझिशनवरून ठरवल्या जातात, ना की त्याच्या नेमवरून. हां, आता जो नेक्स्ट या रिलेटेड अर्थात ही झाली आपली मेन टॉपिक. जे आपले प्रोग्रामिंग सिस्टम आहे. 3 सिस्टममध्ये डिव्हाईड केलंय, ते 3 सिस्टम. आता आपण बघतोय काय जावास्क्रिप्ट. हां, मग आता जावास्क्रिप्ट उप लँग्वेज आहे की नाही? हा क्वेशन त्या ठिकाणी पण राईट करून घेतला होता आणि या ठिकाणी पण आपण राईट करून घेऊया. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन इज
जावास्क्रिप्ट उप लँग्वेज आन्सर काय आहे? नो, जावास्क्रिप्ट उप्स लँग्वेज नाहीये. बट उप्स लँग्वेजच्या काही फीचर्सला काय करते? जावास्क्रिप्ट सपोर्ट करते. मग तिथे पुढे पॉइंट राईट करूया. इट सपोर्ट्स certain features of OOPS. Certain features of OOPS. ओके. हा, पण आता OOPS मध्ये काय येतं? टाइपस्क्रिप्ट येतं. हा, मग आता टाइपस्क्रिप्ट जावास्क्रिप्टचाच एक पार्ट आहे. टाइपस्क्रिप्ट जावास्क्रिप्टचाच एक पार्ट आहे. मग मॅक्झिमम ठिकाणी टाइपस्क्रिप्ट यूज केलं जातं. काय यूज केलं जातं? टाइपस्क्रिप्ट. बट कोणताही कोड टाइपस्क्रिप्ट मध्ये राईट केला जात नाही. जर तुम्ही टाइपस्क्रिप्ट मध्ये एखादा कोड राईट करताय, काय करताय? टाइपस्क्रिप्ट मध्ये एखादा कोड राईट करताय, तर त्याला कोड राईट केल्यानंतर ज्यावेळेस यूज करायचा आहे त्यावेळेस त्याला जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट केलं जातं. कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? जावास्क्रिप्ट मध्ये. आणि जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग ब्राउझर त्याचं जे काय ऍक्च्युअल आउटपुट असेल, ना त्यानंतर शो करतं. तोपर्यंत ब्राउझर त्याचा आउटपुट शो करत नाही. तुम्ही फक्त टाइपस्क्रिप्ट मध्ये कोड राईट करताय, तर त्या ठिकाणी त्याचा येणारा आन्सर, त्याचा येणारा आउटपुट शो केलं जाणार नाहीये. मग त्यामुळे टाइपस्क्रिप्ट मध्ये जो कोड राईट केला जातो तो नंतर जावास्क्रिप्ट मध्येच कन्वर्ट केला जातो. जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो ब्राउझरला इझिली समजतो आणि तो जे काय आन्सर असेल ते शो करतो. कोण? ब्राउझर. हा, मग आता त्या ठिकाणी टाइपस्क्रिप्ट यूज केलं जातं. बट अजून पण मॅक्झिमम टेक्नॉलॉजी हे जावास्क्रिप्ट यूज करतात. हा, बट ज्या मॉडर्न प्रोग्रामिंग आहे त्या ठिकाणी टाइपस्क्रिप्ट यूज केलं जातं. टाइपस्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट मध्ये खूपच डिफरन्स आहे असं नाही. फक्त एवढाच डिफरन्स आहे की टाइपस्क्रिप्ट उपला सपोर्ट करतं आणि जावास्क्रिप्ट उपच्या काही कन्सेप्टला सपोर्ट करतं आणि काही कन्सेप्टला सपोर्ट करत नाही. ओके. मग आता यानंतर जे उप्स आहे, आता आपल्याला उप्सकडेच जायचंय. आता उप्स ही कन्सेप्ट आली कधीपासून, बनवली कोणी, याची गरज काय होती, आणि हे आल्यानंतर प्रोग्रामिंग किंवा कॉम्प्युटर फील्डमध्ये असा कोणता चेंजेस झाला उप्स आल्यानंतर, हे आपण आता त्या कन्सेप्टकडे जाऊया. हा, मग पॉइंट राईट करूया. इव्हॅल्युएशन ऑफ उप्स. Evaluation of OOPS. आपण ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट बघितला, कशामध्ये? जावास्क्रिप्ट स्टार्ट केल्यानंतर त्यामध्ये ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट बघितला होता. ऑब्जेक्ट हा कन्सेप्ट किंवा हा टॉपिक ज्यांनी इंट्रोड्यूस केला 1960s मध्ये, त्यांचं नेम काय होतं? अलान. हा, मग त्यांचा अगोदर या ठिकाणी नेम राईट करूया. अलान के, सॉरी अलान काय, सॉरी हा अलान काय इंट्रोड्यूस ऑब्जेक्ट, अलान काय इंट्रोड्यूस object into computer programming. In early 1960s मध्ये जी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आहे, हा आता जे आपण राईट करतोय ते फक्त जावास्क्रिप्ट रिलेटेड नाहीये. हा कन्सेप्ट मे बी आपल्याला उद्या स्टार्ट होईल. उप्स मध्ये कोणते कन्सेप्ट येतात, त्यामध्ये काय यूज केलं, हा कन्सेप्ट मे बी उद्या स्टार्ट होऊ शकतो. हा, आपण काय बघतोय? इव्हॅल्युएशन ऑफ उप. उप हा कन्सेप्ट आलाय कधी, आणि नंतर उप मध्ये ऑब्जेक्ट पण आहे. मग ऑब्जेक्ट सगळ्यात अगोदर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये ज्यांनी इंट्रोड्यूस केला त्यांचे नेम आहे अलान काय. हा, त्यांनी कधी इंट्रोड्यूस केला? 1960s मध्ये. त्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आला उप, हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आला 1967 मध्ये. मग सेकंड पॉइंट या ठिकाणी राईट करूया. जॉहन ओलाय
जॉन ओलाय अँड क्रिस्टियन नॅगार्ड. क्रिस्टियन नॅगार्ड introduced OOP in early 1967. Introduced OOP in early 1967. 1967 मध्ये जे जॉन ओलाय अँड क्रिस्टियन नॅगार्ड यांनी एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला जगासमोर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये. कोणता? UPS. हा, मग आता UPS कन्सेप्ट इंट्रोड्यूस केल्यानंतर त्यांनी UPSचे सगळे कन्सेप्ट बनवले असं पण नाही. जे क्रिस्टियन नॅगार्ड अँड जॉन ओलाय यांनी UPS हा कन्सेप्ट फक्त इंट्रोड्यूस केला आणि त्यामध्ये त्यांनी एक टॉपिक वाईज, म्हणजे फॉर एक्झाम्पल UPS मध्ये एकच टॉपिक येतो असं नाही. UPS मध्ये मल्टिपल टॉपिक येतात. जे UPS आहे त्यामध्ये मल्टिपल टॉपिक येतात. मग त्यामधील एक टॉपिक त्यांनी काय केला? इंट्रोड्यूस केला, UPS. आणि UPSची गरज काय, ह्या गोष्टी कोणी इंट्रोड्यूस केल्या? जॉन ओलाय अँड क्रिस्टियन नॅगार्ड. स्पेलिंग मिस्टेक झाली का? जस्ट 1 मिनिट. क्रिस्टियन नॅगार्ड. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट UPS रिलेटेड. फर्स्ट जी UP लँग्वेज होते, फर्स्ट UP लँग्वेज. सगळे बोलतात की फॉर एक्झाम्पल CPP ही फर्स्ट UP लँग्वेज आहे, म्हणजे UPS रिलेटेड लँग्वेज आहे, किंवा CPP ही अशी लँग्वेज आहे की त्याने फर्स्ट UPS कन्सेप्ट यूज केला. बट असं काही नाही आहे. सगळ्यात अगोदर जी UPS सगळ्यात फर्स्ट लँग्वेज डिझाईन करण्यात आली तिचं नेम होतं सिमुला 67. या ठिकाणी राईट करून घेऊया. द फर्स्ट UP लँग्वेज is सिमुला 67. सगळ्यात अगोदर जी फर्स्ट UPS लँग्वेज होती ती होती सिमुला 67. सिमुला 67. आता 1967 मध्ये UPS हा कन्सेप्ट डिझाईन करण्यात आला. आणि त्यांनी सिमुला ही लँग्वेज डिझाईन केली. कोणी? जॉन ओलाय आणि क्रिस्टियन नॅगार्ड यांनी. मग आता सिमुला 67 असं का नेम देण्यात आलं हे पण गरजेचं आहे. जसं प्रत्येक लँग्वेजचा आपण नेम बघितला. जावास्क्रिप्टला जावास्क्रिप्टच नेम का दिलं, त्याच्या अगोदर त्याचं नेम काय होतं, जावास्क्रिप्ट डिझाइन कोणी केली, हे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. सेम तसं आता UP ची जी फर्स्ट लँग्वेज आहे सिमुला 67. सिमुला 67 चा मीनिंग होतो सिम्युलेशन. आता सिम्युलेशनची गरज काय? जे सिम्युलेशन मध्ये जे इश्यूज येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी जी लँग्वेज किंवा जो कन्सेप्ट डिझाईन करण्यात आला त्या कन्सेप्टला आणि त्या लँग्वेजला त्यांनी नेम दिलं सिमुला 67. आता तो कन्सेप्ट होता कोणता? त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर कॉम्प्युटर माहित असणं गरजेचं आहे. काय माहित असणं गरजेचं आहे? कॉम्प्युटर. सगळ्यात फर्स्ट जनरेशनचं जे कॉम्प्युटर आहे त्याचं नेम सांगता येईल का कोणाला? फर्स्ट जनरेशनचं कॉम्प्युटर किंवा फर्स्ट कॉम्प्युटर म्हणू शकता सध्या तुम्ही. बोला. मी तोपर्यंत MS पेंट ओपन करतो. त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी डायग्रामची गरज आहे. तोपर्यंत तुम्ही गुगलला सर्च करा मग चालेल. आता अगोदर सिम्युलेशन हा कन्सेप्ट समजण्याच्या अगोदर आपल्याला कॉम्प्युटर आणि त्यांच्या जनरेशन माहित असणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर जी फर्स्ट जनरेशन होती, फर्स्ट जनरेशन कशाची? कॉम्प्युटरची. त्याचं नेम होतं इनॅक. काय नेम होतं? इनॅक. आपण एकदा फर्स्ट जनरेशन, त्यानंतर सेकंड जनरेशन, त्यानंतर थर्ड जनरेशन, त्यानंतर फोर्थ जनरेशन, आता जी फर्स्ट जनरेशन होतं त्या जनरेशनच्या फर्स्ट
जो आपला कॉम्प्युटर आहे त्याचं नेम होतं इनॅक. काय नेम होतं? इनॅक. त्यानंतर जो सेकंड जनरेशनचा जो आपला कॉम्प्युटर होता त्याचं नेम होतं ईडी सॅक. ईडी सॅक. त्यानंतर थर्ड जनरेशनचा जो आपला कॉम्प्युटर होता त्याचं नेम होतं पीडीपी. आणि आता फोर्थ जनरेशनला नंतर आपल्याकडे आला पीसी. काय आला? पीसी. हा, पीसी ही फोर्थ जनरेशन आहे. आपण जे पीसी, लॅपटॉप हे जे म्हणतो ना, ही फोर्थ जनरेशन आहे. हा, मग आता या ठिकाणी जर तुम्ही असं सर्च केलं की फर्स्ट कॉम्प्युटर, सेकंड कॉम्प्युटर सर्च केल्यानंतर या ठिकाणी हे नेम नाही येणार. मी जनरेशन वाईज बोलतोय. फर्स्ट जनरेशन ही कॉम्प्युटरची होती इनॅक, सेकंड जनरेशन होती ईडीसॅक, थर्ड होती पीडीपी आणि फोर्थ आहे पीसी. जनरेशन लास्ट कोणते आहे? पीसी. हा, मग आता फर्स्ट जनरेशन जी आहे ती स्टार्ट झाली होती 1940 मध्ये. सेकंड जनरेशन जी स्टार्ट झाली होती ती होती 1967. थर्ड जनरेशन जी स्टार्ट झाली होती, हा, स्टार्ट होणे आणि रिलीज होणे यामध्ये डिफरन्स आहे भरपूर सारा. 1917 आणि त्यानंतर पीसी ही जनरेशन स्टार्ट झाली आहे 1980 मध्ये. कशामध्ये? 1980 मध्ये. हा, आता हे जे कॉम्प्युटर होते किंवा ह्या ज्या जनरेशन होत्या आपल्या कॉम्प्युटर लेटच्या, फर्स्ट जनरेशन असेल, सेकंड असेल, तुम्ही जर इनॅक हा कॉम्प्युटर बघितला तर तो एका रूम मध्ये बसेल एवढा नव्हता. कमीत कमी तो बसण्यासाठी 2 ते 3 रूम, आपण ज्या रूम मध्ये राहतो ना त्यासारख्या 2 ते 3 रूम लागतील एवढा मोठा तो कॉम्प्युटर होता. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की आपण सर्चेस करूया, कन्सिडर नाही करणार तुम्ही कन्सिडर नाही करणार, आपण सर्च करूया. सगळ्यात अगोदर फर्स्ट इनॅक. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखादी इमेजेस बघूया. कन्सिडर करा की इमेज दिसते ना. लोड होते. त्यांनी डायरेक्ट दुसराच फोटो दिलाय, ठीक आहे, सोडून द्या. हा, आता या ठिकाणी बघा, हा एकच कॉम्प्युटर आहे. आपण जसा आता एक लॅपटॉप यूज करताय ना तुम्ही, प्रत्येकासमोर एक लॅपटॉप आहे, तसं एक लॅपटॉप आहे ना, त्याच्या अगोदर आपण ज्याला पीसी बोलतो आता सध्या, हा, तसं सगळ्यात अगोदर फर्स्ट जो कॉम्प्युटर होता तो एवढा होता. हा, मग एवढा मोठा जो कॉम्प्युटर आहे त्यामध्ये आता आपण जर प्रत्येकाने जो लॅपटॉप यूज करतात त्यामध्ये प्रत्येकाकडे एक एक प्रोसेसर आहे. बट जर तुम्ही कॉम्प्युटर बघितला असेल, पाहिला असेल किंवा आताचे कॉम्प्युटर्स असतील त्यामध्ये मल्टिपल प्रोसेसर असतात. हा, मग आता या ठिकाणी बघा, यामध्ये मल्टिपल प्रोसेसर आहे आणि त्यावेळेस ते प्रोसेसर वर्क करण्यासाठी सगळ्यात अगोदर जर कन्सिडर करा 4 प्रोसेसर आहे. सगळ्यात अगोदर फर्स्ट प्रोसेसर स्टार्ट होणार, नंतर सेकंड स्टार्ट होणार, नंतर थर्ड होणार, नंतर फोर्थ प्रोसेसर स्टार्ट होणार आणि त्यानंतर आपला लॅपटॉप स्टार्ट केला जाणार. हा, असं होतं. हा झाला फर्स्ट. त्यानंतर त्यांनी चेंजेस केले त्या लॅपटॉपच्या कॉम्प्युटरमध्ये. काय केलं? त्यांनी कॉम्प्युटरमध्ये चेंजेस केले नेक्स्ट जनरेशनमध्ये, म्हणजे सेकंड जनरेशनमध्ये. आणि सेकंड जनरेशनचा जो कॉम्प्युटर होता त्याचं नेम काय होतं? ईडीसॅक. आता बघा, जो ईडीसॅक कॉम्प्युटर आहे, तो बघा, अगोदर 2-3 रूम लागतील एवढा कॉम्प्युटर होता. त्यानंतर तो एका रूमच्या एका साईडला बसेल एवढा कॉम्प्युटर झाला. कोणत्या जनरेशनमध्ये? सेकंड जनरेशनमध्ये. त्यानंतर जे थर्ड जनरेशन आहे, थर्ड जनरेशन कशाची? पीडीपीची. हा, मग पीडीपी 7 असेल, 10 असेल, 11 असेल, कन्सिडर करा 11 कन्सिडर करूया. हा, 11 बघा. हा, 11 काय झालाय? एका टेबलवर बसेल एवढा त्यांनी कॉम्प्युटर तयार करण्यात आला. कोणत्या जनरेशनमध्ये? थर्ड जनरेशनमध्ये. आणि फोर्थ जनरेशनमध्ये तुम्ही तो इझिली हँडल करू शकता. इझिली. तो कोणता? आपला पीसी. बघा, हा फोर्थ जनरेशनमध्ये.
भरपूर सारा चेंजेस झाले. हा, मग आता एक कॉम्प्युटर असेल त्यामध्ये मल्टिपल गोष्टी येतात. माऊस असेल, कीबोर्ड असेल, स्क्रीन असेल, भरपूर साऱ्या गोष्टी येतात. हा, मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत पीसी रिलेटेड त्यावर सायमल्टेनियसली होणं गरजेचं आहे, की असं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही लॅपटॉप आहे, लॅपटॉपचा तुमचा कीबोर्ड आहे, तुम्ही एंटर केल्यानंतर स्क्रीनवरती 10 मिनिटांनी दिसलं चालेल का? नाही. ज्यावेळेस तुम्ही ज्या टायमिंगला एंटर करता त्या टायमिंगला त्याने त्या ऑपरेशन परफॉर्म होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे? ते ऑपरेशन त्या टाईमला परफॉर्म होणं गरजेचं आहे. हां, नाहीतर असं नको व्हायला, की तुम्ही कीबोर्डवर एखादं बटन प्रेस केलं आणि ते मॉनिटर 2 दिवसांनी दिसायला, असं तर नको व्हायला ना? हां, मग आता एखादा कॉम्प्युटर असेल तर त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी येतात. हां, मग आता या ठिकाणी कन्सिडर करा एक आपल्याकडे कॉम्प्युटर आहे. एक आपल्याकडे कॉम्प्युटर आहे. त्यामध्ये हा फर्स्ट प्रोसेसर आहे. हा सेकंड प्रोसेसर आहे. हा थर्ड प्रोसेसर आहे. अँड हा फोर्थ प्रोसेसर आहे. त्याला नेम देऊया. प्रोसेसर फर्स्ट, याला नेम देऊया प्रोसेसर सेकंड, याला नेम देऊया प्रोसेसर थर्ड आणि याला नेम देऊया प्रोसेसर फोर्थ. ओके, हे 4 प्रोसेसर आहे या ठिकाणी. हा, मग आता आपण हा कॉम्प्युटर स्टार्ट केला. काय केला? हा कॉम्प्युटर स्टार्ट केला. कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर आता हा जो कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात अगोदर फर्स्ट प्रोसेस स्टार्ट होणं गरजेचं आहे. हा, मग आता हे स्टार्ट झाल्यानंतर एकमेकाला कनेक्ट असणं पण गरजेचं आहे ना. जोपर्यंत फोर्थ प्रोसेसर स्टार्ट होणार नाही तोपर्यंत आपला कॉम्प्युटर ऍक्च्युअली स्टार्ट होणार नाहीये. हा, मग ते कनेक्टेड कसे असणार आहे? फर्स्ट जो प्रोसेसर आहे तो सेकंड याला कनेक्ट असेल. हा, त्यानंतर मग सेकंड कशाला कनेक्ट असेल? थर्डला कनेक्ट असेल. ओके, थर्ड जो प्रोसेसर आहे त्याला कनेक्ट असेल आणि थर्ड कोणाला कनेक्ट असेल? फोर्थ जे प्रोसेसर आहे त्याला कनेक्ट असेल. हे जे फोर्थ प्रोसेसर आहे ना त्याला कनेक्ट असणार आहे. हा, फोर्थ जे प्रोसेसर आहे त्याला कनेक्ट असणार आहे. हा, हे कनेक्ट झाल्यानंतर काय होणार आहे? ऍक्च्युअल कॉम्प्युटर आपला स्टार्ट होणार आणि जे काही वर्क असेल किंवा जी फंक्शनॅलिटी असेल ते स्टार्ट करेल. बट हे स्टार्ट होणं गरजेचं आहे. हा, मग आता ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीला बोलतात, जे आपलं नेम आहे ना या ठिकाणी सिम्युला, याच गोष्टीला बोलतात सिम्युलेशन. काय बोलतात? सिम्युलेशन. आणि हे सिम्युलेशन हँडल करण्यासाठी एक कन्सेप्ट आणला त्या ठिकाणी ऊप. आता ऊपचा आणि या गोष्टीचा काय संबंध म्हणा? जे ऊप आहे ना त्या आणि ह्या गोष्टीचा काय संबंध म्हणा? कन्सिडर करा की आता यामध्ये एक कंटेंट आहे. काय? प्रोसेसर फर्स्टमध्ये इथे काहीतरी डेटा आहे. प्रोसेसर सेकंडमध्ये काहीतरी डेटा आहे. थर्डमध्ये काहीतरी डेटा आहे आणि फोर्थमध्ये काहीतरी डेटा आहे. हां, मी थोडं बॅक घेतो. कनेक्ट आहे असं कन्सिडर करा. राहू द्या. कन्सिडर नाही करणार तुम्ही. राहू द्या. हां, मग आता प्रोसेसर फर्स्टमध्ये काहीतरी डेटा आहे. ओके. यामध्ये काहीतरी डेटा आहे. डेटा फर्स्ट असं करूया. हां, यामध्ये काहीतरी डेटा आहे. डेटा फर्स्ट. सेम ॲज इट इज डेटा प्रोसेसर सेकंडमध्ये पण पाहिजे मला. ॲज इट इज सेम डेटा थर्डमध्ये पण पाहिजे. ॲज इट इज डेटा मला फोर्थमध्ये पण पाहिजे. कुठे पाहिजे? चारही ठिकाणी सेम डेटा पाहिजे मला. सेम. मग मला काय करावं लागणार या ठिकाणी? हे कनेक्ट आहे, बट डेटा ॲक्सेस करू शकत नाही. मग आता हा सेम डेटा मला सेकंडमध्ये पण राईट करावा लागेल, सेम डेटा थर्डमध्ये पण राईट करावा लागेल आणि सेम डेटा फोर्थमध्ये पण राईट करावा लागेल. या ठिकाणी रियुजेबिलिटी नावाचा कोणताही कन्सेप्ट नाहीये. कारण की आपण फर्स्ट बघा, जे कालच्या लेक्चरमध्ये फर्स्ट पी-ओ-पी-एस बघितलं होतं. त्यामध्ये काय राईट केलं होतं बघा? प्रोसेसर ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम
आणि त्याचा डिसएडव्हान्टेजेस काय होता, कोड रियुजेबिलिटी इश्यू. त्या ठिकाणी कोड रियूज करता येत नाही, कोड सेपरेशन करता येत नाही. मग आता हे इश्यू या ठिकाणी पण आहे, जे फर्स्ट जनरेशन होतं त्यामध्ये. त्यावेळेस मग आता कन्सिडर करा 4 रूम मध्ये त्यांनी एक कॉम्प्युटर सेट केलाय. मग फर्स्ट रूम मध्ये काहीतरी वेगळा डेटा, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. फर्स्ट कॉम्प्युटर खूप मोठा होता ना. मग आता हा इश्यू तिथे पण होता. बट आता मग कन्सिडर करा की चारही ठिकाणी मला सेम डेटा पाहिजे. बट ठीक आहे, मी सेम डेटा राईट पण केला, काही इश्यू नाही, सेम डेटा राईट पण केला. बट मला डेटामध्ये काहीतरी चेंज करायचं आहे. थर्ड डेटामध्ये तिथे काहीतरी चेंज केला. कन्सिडर करा या ठिकाणी मी काहीतरी डेटामध्ये चेंज करतोय आणि तो चेंजेस मला तिन्ही ठिकाणी पाहिजे. काय पाहिजे? तो चेंजेस मला तिन्ही ठिकाणी पाहिजे. आता तिन्ही ठिकाणी चेंज करायचं म्हणल्यावर परत काय करावं लागेल? डेटा फर्स्टमध्ये जाऊन तिथे चेंज करायचंय, सेकंडमध्ये जाऊन तिथे चेंज करायचंय, फोर्थमध्ये जाऊन तिथे चेंज करायचंय. यामुळे काय झालं आता? परत डबल काम करावं लागलं. कोड रियुजेबिलिटीचा कन्सेप्ट त्या ठिकाणी अजून पण नाहीये. मग आता सिमुला ही कन्सेप्ट आल्यानंतर, UP ही कन्सेप्ट आल्यानंतर त्या ठिकाणी काय आलं? कोड रियुजेबिलिटी नावाची कन्सेप्ट आली. कोड रियुजेबिलिटी म्हणजे कसं, की फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी मी आपले कर्ली ब्रॅकेट राईट करतो. आपले जे कर्ली ब्रॅकेट आहे ना ते राईट करतो या ठिकाणी. त्याला थोडं बोल्ड करूया. आता या ठिकाणी मी या पार्टमध्ये, हा लॉजिकल पार्ट झाला आपला, या पार्टमध्ये मी काहीतरी कोड राईट करतोय. या ठिकाणी आपला कोड आहे असं कन्सिडर करा. या ठिकाणी आपला काहीतरी कोड आहे. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ मध्ये कोणताही डेटा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. जो डेटा पाहिजे तो या कोडमध्ये मी काय केला? इम्प्लिमेंट केला. जो मला डेटा पाहिजे तो या कोडमध्ये मी इम्प्लिमेंट केला. तो सेम कोड मला फोर्थ मध्ये पाहिजे. फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये. मी या कोडचा ऑब्जेक्ट बनवू शकतो. म्हणजे काय बनवू शकतो मी? ऑब्जेक्ट. आणि तो ऑब्जेक्ट मी या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओबीजे. काय करू शकतो या ठिकाणी? ओबीजे. सेम ऑब्जेक्ट मी या ठिकाणी यूज करू शकतो. या ठिकाणी पाहिजे ओबीजे. मला सेम या ठिकाणी थर्ड मध्ये पण पाहिजे, मी सेम या ठिकाणी पण यूज करू शकतो ओबीजे. आणि मला फोर्थ मध्ये पण सेम पाहिजे, मग या ठिकाणी पण यूज करू शकतो आपण ओबीजे. आता यामध्ये जो डेटा आहे, या टेक्निकल पार्टमध्ये जो डेटा आहे तो सेम डेटा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सगळीकडे येणार. कन्सिडर करा डेटामध्ये मला काहीतरी चेंज करायचं आहे. या कोडमध्ये माझ्याकडे 10 लाईन आहे आणि 10 लाईन पैकी मी 5 लाईन कट केल्या आहे. मला 5च लाईन पाहिजे किंवा 5 लाईन पाहिजे. मग 5 लाईन ऑब्जेक्ट मी ऍक्सेस केल्यानंतर या ठिकाणी 5 लाईन ऍक्सेस केल्याणार आहे, कारण की ऑब्जेक्टमध्ये या टेक्निकल पार्टचा जो ऑब्जेक्ट बनवलाय त्यामध्ये 5 लाईन आहे, तर या प्रत्येक प्रोसेसरमध्ये 5 लाईनच ऍक्सेस केल्या जाणार. बळच एक्स्ट्रा 5 लाईन कुठून तो ऍड करणार नाहीये. म्हणजे या गोष्टीने काय झालंय? कोड रियुजेबिलिटी झाली आहे. म्हणजे आता या ठिकाणी हा जो कोड आहे मी या ठिकाणी पण ऍक्सेस करू शकतो. ओके. त्यानंतर मला या ठिकाणी पाहिजे, इथून परत मला या ठिकाणी पाहिजे, या ठिकाणी पण ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी पाहिजे, या ठिकाणी पण ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर या प्रोसेसरमध्ये पाहिजे, इथे पण ऍक्सेस करू शकतो. आणि मला जसा पाहिजे तसा कोड रियूज करू शकतो. आणि या सगळ्या प्रोसेसला बोललं जातं सिम्युलेशन. काय बोललं जातं? सिम्युलेशन. आणि त्याच कन्सेप्टवर जो उप डिझाइन करण्यात आला, त्याला नेम आलं किंवा त्या लँग्वेजला नेम देण्यात आलं सिमुला 67. कारण की 19 काढून घेतलं, 67 ॲज इट इज ठेवलं आणि जी कन्सेप्टवर वर्क केलं. जसं नेमिंग कन्व्हेन्शन बोलतो आपण, त्या कन्सेप्टवर त्या उपला किंवा त्या उप लँग्वेजला, फर्स्ट उप लँग्वेजला नेम देण्यात आलं सिमुला. थोडंसं क्लिअर झालं सिमुला का? इंट्रोड्यूस कोड सेपरेशन. Pregway introduced code separation in early 1970s. In early 1970s, by using a framework. By using a framework. आणि तो फ्रेमवर्क आहे MVC.
आणि MVC लाच बोललं जातं स्मॉल टॉक. स्मॉल टॉक ही लँग्वेज आहे फर्स्ट. कशाची? फ्रेमवर्क रिलेटेड. हा, मग आता भरपूर सारे MVC यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जावा टेक्नॉलॉजी यूज करत असाल, कोणती? जावा जर टेक्नॉलॉजी यूज करताय एखाद्या ठिकाणी, आता तुम्ही यूज करताय, कन्सिडर करा की जावा टेक्नॉलॉजी यूज करताय. जावा टेक्नॉलॉजी मध्ये जो MVC यूज केला जातो त्याचं नेम आहे स्प्रिंग. काय नेम आहे? स्प्रिंग. जर तुम्ही PHP ही टेक्नॉलॉजी यूज करताय, कोणती? PHP ही टेक्नॉलॉजी तुम्ही जर यूज करताय, तर त्या ठिकाणी जो MVC यूज केला जातो त्याचं नेम आहे केक PHP. काय नेम आहे? केक PHP. त्यानंतर कोड इग्नायटर पण यूज केला जातो. कोड इग्नायटर. त्यानंतर जर तुम्ही पायथन ही टेक्नॉलॉजी यूज करता, पायथन ही जर टेक्नॉलॉजी यूज करताय, तर त्या ठिकाणी यूज केला जातो डिजांगो, फास्ट, डिजांगो, फ्लास्क हा MVC यूज केला जातो. त्यानंतर तुम्ही जर यूज करताय रुबी ही टेक्नॉलॉजी यूज करताय, रुबी या टेक्नॉलॉजी मध्ये जो MVC यूज केला जातो तो आहे रुबी ऑन रेल्स. रुबी ऑन रेल्स. त्यानंतर नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे ती आहे .NET. .NET टेक्नॉलॉजी मध्ये जो फ्रेमवर्क यूज केला जातो तो आहे ASP.NET MVC. ASP.NET. MVC. ओके. त्यानंतर जी जावा स्क्रिप्ट आहे जे आपण शिकतोय आता. जस्ट एक मिनिट, याला थोडंसं पुढे घेऊया. जावास्क्रिप्ट या टेक्नॉलॉजी मध्ये जे फ्रेमवर्क यूज केले जातात ते आहे स्पाइन. त्यानंतर अँग्युलर. त्यानंतर आहे रिॲक्ट. त्यानंतर आहे व्ह्यू. या टाईपचे अजून फ्रेमवर्क आहे ते या ठिकाणी यूज केले जातात. मग आता हे गोष्ट किंवा स्मॉल टॉक असेल, सिमोला 67 असेल, ही गोष्ट आत्ता इंट्रोड्यूस झाली किंवा आत्ता आली असं नाहीये. फ्रेमवर्क आत्ता यूज केले तर असं नाहीये. बट जावा असेल, PHP असेल किंवा पायथन असेल किंवा .NET असेल, जावा स्क्रिप्ट असेल, या टेक्नॉलॉजी जे फ्रेमवर्क आहे ते सध्या मार्केटमध्ये आत्ता ट्रेंडिंगला आले. त्यामुळे ही फ्रेमवर्क नावाची गोष्ट, UPS नावाची गोष्ट या ठिकाणी आत्ता जगासमोर आली आहे किंवा आत्ता कळायला लागली बाकीच्यांना की UPS काहीतरी असतं, UPS या ठिकाणी यूज केलं जातं. जर आपल्याला UPS बोललं कोणी की UPS काय आहे, आपण डायरेक्ट आपला फर्स्ट आन्सर असतं जावा, पायथन, CPP किंवा UPS ची स्टार्टिंग CPP पासून झाली, हे आपलं फर्स्ट आन्सर असतं. बट असं नाहीये. ज्या लँग्वेज C असेल, CPP असेल, जावा असेल, ज्या लँग्वेज ज्यावेळेस मार्केटमध्ये आल्याच नव्हत्या, इव्हन ज्या लँग्वेज जेव्हा तयारच झाल्या नव्हत्या, डेव्हलपच झाल्या नव्हत्या, त्यावेळेस UP नावाची गोष्ट या ठिकाणी आली होती. का? सगळ्यात अगोदर कॉम्प्युटर आलाय ना. प्रोग्रामिंग लँग्वेज येण्याच्या अगोदर कॉम्प्युटर आलाय. कॉम्प्युटरमध्ये जे इश्यू होते ते इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी UP ही कन्सेप्ट, ही टेक्निक प्रोग्रामिंग सिस्टम मध्ये, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सिस्टम मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. त्यानंतर ती बाकीच्या लँग्वेजेस मध्ये यूज करण्यात आली. मग आता UP कन्सेप्ट आल्यानंतर त्या ठिकाणी काही ड्रॉबॅक त्यांना बघायला भेटले. मग ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी कोड सेपरेशन नावाची गोष्ट यूज करायला स्टार्ट केली. आणि ते इश्यू सॉल्व्ह करता करता जे कोड सेपरेशन नावाची गोष्ट म्हणजे फ्रेमवर्क, मग जावा असेल, PHP असेल, पायथन असेल, रुबी असेल, बाकीचे जे लँग्वेजेस आहेत हे बाकीचे फ्रेमवर्क काय करायला लागले? यूज करायला लागल्या. मग आता या फ्रेमवर्कचा फायदा काय? या फ्रेमवर्कने तुमचा कोड सेपरेशन केला जातो आणि कोड सेपरेशन ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि ती रिअल वर्ल्ड प्रोग्रामिंग मध्ये आणि मॉडर्न प्रोग्रामिंग मध्ये यूज केली जाते. कोड सेपरेशन म्हणजे फ्रेमवर्क. आणि त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट होता स्मॉल टॉक. फर्स्ट कोणता? स्मॉल टॉक. त्यानंतर मग आपल्या बाकीच्या लँग्वेजेस आल्या. आता हे अगोदर जावा, PHP, पायथन, रुबी, .NET, जावास्क्रिप्ट असं या सिक्वेन्स मध्ये मी फक्त राईट केलंय की जावाचा MVC स्प्रिंग आहे, PHPचा MVC केक PHP आहे,
हे फक्त असं सिंपल वे मध्ये राईट केलं की कशाचा फ्रेमवर्क काय आहे हे राईट लक्षात राहण्यासाठी. हा, मग आता जी उप कन्सेप्ट आल्यानंतर मग बाकीच्या लँग्वेज मार्केटमध्ये आल्या. हा, बाकीच्या कोणत्या? फॉर एक्झाम्पल असेल C++ असेल, त्यानंतर जावा असेल, त्यानंतर .NET असेल. हा, या लँग्वेज मार्केटमध्ये नंतर आल्या आहे. त्या अगोदर उप नावाची कन्सेप्ट खूप अगोदरपासून होती, खूप. मग आता फॉर एक्झाम्पल मग आता C++ आहे ती मार्केटमध्ये आली कधी? 1985. जावा असेल मार्केटमध्ये आली कधी? 1995. .NET मार्केटमध्ये आली कधी? 2002 या इयरला मार्केटमध्ये आल्या आहेत त्या अगोदर खूप दिवसापासून. बघा की 1985 आणि 1970 सॉरी 1967 या ठिकाणी उप कन्सेप्ट जॉन ओले आणि क्रिस्टन नायगार्ड यांनी इंट्रोड्यूस केली होती. उप नावाची कन्सेप्ट. उप काय असतं, उप का गरजेचं आहे. आणि 1985 मध्ये C++ ज्यांनी डेव्हलप केली त्यांनी त्याला फक्त काय केलं, यूज केलंय त्यामध्ये प्रोग्रामिंग मध्ये. हा, असं म्हणू शकता की प्रोग्रामिंग मध्ये C++ किंवा एखाद्या लँग्वेज मध्ये कधी यूज करण्यात आलं. हा, बट त्या अगोदर पण एक लँग्वेज होती कोणती? सिमोला 67. त्यानंतर ह्या बाकीच्या लँग्वेजेस आल्या. ठीक आहे. मग आता यांचा बाकीचा पण युजेस आहे. आता जी उप आहे त्याचे जे फीचर आहे, उफचे जे फीचर्स आहे, आता याची गरज नाही. C++ जावा .NET कधी आलं, याचं जी लँग्वेज शिकतो आपण त्यावर फोकस करूया. हा, मग आता बघतोय टॉपिक कोणता? उफ. हा, मग आता उफचे जे फीचर आहे, फीचर ऑफ उप्स. आता जर फीचर्स ऑफ उप जर विचारलं, आता तुम्ही जावा झाली, जावा किंवा PHP बघितलं असेल त्या ठिकाणी तुम्ही किंवा ऑनलाईनला कधी गुगलला, कधी युट्यूबला, सॉरी गुगलला नाही, युट्यूबला पुढे जर कधी कोणाचं लेक्चर काही बघितलं असेल त्या ठिकाणी जर विचारलं असेल की बाबांनो उफचे फीचर्स काय, तर ते डायरेक्ट सांगायला सुरू होतात. खूप स्मार्ट, हुशार, थोडंसं पुढे म्हणायला गेलं तर इंटेलिजंट, आणि स्वतःला काय असतील ते समजत असतील त्या वेने जर सांगायला गेले तर ते उफचे जर फीचर विचारले तर ते सांगतात इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, अब्स्ट्रॅक्शन. आता हे जे फीचर आहे तुम्ही सध्या ऍज अ फ्रेशर लेवल तुम्ही म्हणू शकता, बट तुम्ही एका स्टँडर्ड वेला गेल्यानंतर तुम्ही उफचे फीचर इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन हे म्हणू शकत नाही. ते उफचे फीचर नाहीये, ते उफचा पार्ट आहे. हा, उफचे फीचर्स म्हणजे काय, उफचे ऍडव्हान्टेजेस काय आहे. मग उफचा ऍडव्हान्टेज इनहेरिटन्स आहे का, इनकॅप्सुलेशन आहे का? नाही. तर उफचे जे फीचर आहे, जे ऍडव्हान्टेजेस आहे ते आहे कोड रियुजेबिलिटी, कोड सेपरेशन, त्यानंतर कोड एक्सटेन्सिबिलिटी, त्यानंतर कोड सिक्युरिटी. हे फीचर आहे कशाचे, उफचे. ते फीचर या ठिकाणी रेट करूया आपण. कोड रियुजेबिलिटी, कोड रियुजेबिलिटी, त्यानंतर कोड सेपरेशन, त्यानंतर कोड एक्सटेन्सिबिलिटी, त्यानंतर कोड सिक्युरिटी. कोड सिक्युरिटी हे काय झाले, उफचे फीचर झाले. आणि जर उफचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, पार्ट, उफचे जे पार्ट आहे ते काय, इनहेरिटन्स आहे, इनकॅप्सुलेशन आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, अब्स्ट्रॅक्शन आहे, हे काय झाले, ते कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या कशाच्या, उफच्या. मग ते आपण या ठिकाणी रेट करूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ उप्स. त्यामध्ये फर्स्ट इनहेरिटन्स, त्यानंतर इनकॅप्सुलेशन, त्यानंतर पॉलिमॉर्फिझम,
पॉलिमॉर्फिझम, त्यानंतर अब्स्ट्रॅक्शन. हे काय उपच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे पार्ट आहे. मग काही ठिकाणी जर बघायला गेलं तर फीचरला जे पार्ट आहे त्याला फीचर म्हणून सांगितलं जातं. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे, फीचर वेगळं आहे आणि पार्ट वेगळं आहे. फीचर म्हणजे त्याने काय फायदा झाला तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये, तुम्ही ज्या ठिकाणी कन्सेप्टमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला काय फायदा झाला, उप्स आल्यानंतर काय फायदा झाला, कोड रियूज करता आला. म्हणजे या ठिकाणी जसं डायग्राम मध्ये बघा, प्रोग्रामिंगमध्ये ही प्रोग्रामिंगचा अजून एकही वर्ड या ठिकाणी राईट केलेला नाहीये. हे प्रोग्रामिंगचं नाहीये, हे कॉम्प्युटरचं आहे. तुम्ही जे कॉम्प्युटर सध्या यूज करताय ना, जाऊन तुम्ही लेक्चर बघताय, ऐकताय, त्या ठिकाणी यूज केलं जात आहे हे उप. ओके, मग आता या ठिकाणी कोड रियुजेबिलिटी झाली. त्यानंतर आता कोड सेपरेशन या गोष्टी पण या ठिकाणी येत आहे. त्यानंतर पुढे काय झालंय, कोड एक्सटेन्सिबिलिटी झाली. त्यानंतर कोड सिक्युरिटी पण या ठिकाणी आले, कशाच्या, उफच्या फीचरमध्ये. आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे मग इनिटन्स, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, अब्स्ट्रॅक्शन. मग आता याच रिलेटेड उप स्टार्ट करण्याच्या अगोदर जो पुढचा पॉइंट या रिलेटेड जो येतो तो मॉड्यूल्स. काय तो, मॉड्यूल्स इन जावास्क्रिप्ट. या ठिकाणी राईट करा, मॉड्यूल्स इन जावास्क्रिप्ट. आता मॉड्यूल काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे, आणि या अगोदर आपण मॉड्यूल यूज पण केले आहे. आता मॉड्यूल म्हणजे काय, ज्यावेळेस मल्टिपल फंक्शनचा सेट असेल, व्हॅल्यूज असेल, क्लासेस असेल. आता क्लास कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. क्लासमध्ये एक टेम्पलेट आहे, एक लेआउट आहे. मग आता लेआउट म्हणजे काय, टेम्पलेट म्हणजे काय, आपण ते क्लासमध्ये बघणार आहोत. बट सध्या पुरतं लक्षात ठेवायचं आहे, मॉड्यूल म्हणजे काय, सेट ऑफ फंक्शन, व्हॅल्यूज अँड क्लासेस यांना ज्यावेळेस एका ठिकाणी घेतलं जातं त्यापासून मॉड्यूल्स बनवले जातात. आणि हे मॉड्यूल्स तुम्हाला लायब्ररी बनवण्यासाठी फायद्याचे ठरतात. आणि एखादं ऍप्लिकेशन बनवताना तुमच्याकडे लायब्ररी असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे, लायब्ररी असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी राईट करून घेऊया, मॉड्यूल is a set of functions. Module is a set of function, values and classes. किंवा क्लास पण म्हणू शकतो, सिंपल. म्हणजे काय काय, फंक्शन, व्हॅल्यूज अँड क्लासेस यांचा सेट म्हणजे काय आहे, मॉड्यूल आहे. एका क्लासने मल्टिपल आहे, क्लासेस म्हणावं लागेल आपल्याला. त्यानंतर सेकंड पॉइंट, मॉड्यूल आर यूज टू बिल्ड library for application. ऍप्लिकेशनच्या लायब्ररी बिल्ड करण्यासाठी कशाचा यूज केला, तो मॉड्यूलचा यूज केला जातो. त्यानंतर सेकंड, यू कॅन इम्पोर्ट and implement the library in your project. मग आपलं जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल बनवल्यानंतर ते तुम्ही इम्पोर्ट करू शकता किंवा इम्प्लिमेंट करू शकता. कुठे, तुमच्या प्रोजेक्टमध्ये. आपल्याकडे सिंपल एक मॉड्यूल आहे, सिंपल नाही म्हणता येणार त्याला, चांगल्या प्रकारचं हाय स्टँडर्डचं एक मॉड्यूल आहे. कोणतं, नोड मॉड्यूल्स. तेच कन्सेप्ट मध्ये या ठिकाणी आहे. जसं ते प्रिडिफाईन आहे तसं आपण युजर डिफाईन बनवू शकतो. आता ते प्रिडिफाईन आहे, जसं प्रिडिफाईनचा फायदा आहे तसं युजर डिफाईनचा पण आहे. जसा प्रिडिफाईनचा फायदा आहे ना तसा युजर डिफाईनचा पण आहे. मग आता जे मॉड्यूल आहे ते आपल्याला काही फीचर्स प्रोव्हाइड करतात. मग त्यामध्ये परत फीचर येतात, रियुजेबिलिटी असेल,
मेंटेबिलिटी असेल, त्यानंतर टेस्टेबिलिटी असेल, एक्सटेन्सिबिलिटी असेल, सेपरेशन असेल, हे फीचर मॉड्यूल आपल्याला प्रोव्हाइड करतं. मग ते या ठिकाणी राईट करून घेऊया. मॉड्यूल्स प्रोव्हाइड मॉड्यूल्स प्रोव्हाइड्स, त्यामध्ये फर्स्ट रियुजेबिलिटी, रियुजेबिलिटी, त्यानंतर सेकंड मेंटेबिलिटी, मेंटेनेबिलिटी म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी, त्यानंतर थर्ड टेस्टेबिलिटी म्हणजे टेस्टिंगसाठी, त्यानंतर नेक्स्ट एक्सटेन्सिबिलिटी, त्यानंतर लास्ट सेपरेशन. हे फीचर्स कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला? मॉड्यूल प्रोव्हाइड करतं. मग आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करता आणि एखादा प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला एखादं मॉड्यूल बनवावं लागतं आणि ते मॉड्यूल बनवण्यासाठी तुमच्या पीसी मध्ये इनबिल्ट मॉड्यूल असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या पीसी मध्ये इनबिल्ट मॉड्यूल नाहीये तोपर्यंत तुम्ही एखादं न्यू मॉड्यूल बनवू शकत नाही. काय करू शकत नाही? न्यू मॉड्यूल बनवू शकत नाही. मग तो पॉइंट पण या ठिकाणी राईट करून घेऊया. टू यूज मॉड्यूल टू जस्ट 1 minute guys. तो पॉइंट या ठिकाणी राईट करूया. टू यूज मॉड्यूल इन अ प्रोजेक्ट. To use module in a project, you need a module. You need a module system working in a PC. Module system working in a PC. ओके. मग आपल्याला जे मॉड्यूल्स आहे प्रीडिफाईन ते कोणते आहे या ठिकाणी राईट करूया. लाईनला दे आर व्हेरियस मॉड्यूल सिस्टम. देर आर व्हेरियस मॉड्यूल सिस्टम फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रेट करूया. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉमन JS, त्यानंतर सेकंड आहे AMD, थर्ड आहे UMD. थर्ड कोणता आहे? UMD. सेकंड AMD आणि थर्ड UMD. AMD मीन्स asynchronous module distribution. Asynchronous module distribution. त्यानंतर UMD means universal module distribution. Universal module distribution. आता या ठिकाणी 3 आहे. कोणते? एक कॉमन JS हा मॉड्यूल सिस्टम आहे, त्यानंतर AMD आहे, त्यानंतर UMD आहे. AMD मीन्स असिंक्रोनस मॉड्यूल डिस्ट्रीब्युशन, UMD मीन्स युनिव्हर्सल
मॉड्यूल डिस्ट्रीब्युशन. हा, मग आता या ठिकाणी एक आपल्याकडे आहे Node.js, हे आपण इन्स्टॉल केलं आहे. म्हणजे तुम्हाला ते दाखवायचं राहिलं आहे, बट मी Node.js इन्स्टॉल केलं आहे. हा, मग आता Node.js हे जे मॉड्यूल आहे ते जातं UMD मध्ये. कशामध्ये? युनिव्हर्सल मॉड्यूल डिस्ट्रीब्युशन. युनिव्हर्सल मीन्स त्याला कोणी पण यूज करू शकतं. आता फॉर एक्झाम्पल एका प्लॅटफॉर्मवर आहे ते Node.js हे एका प्लॅटफॉर्मवर आहे. त्या ठिकाणी मी त्याला डाउनलोड केलं आणि मी माझ्या पीसी मध्ये यूज करतोय. म्हणजे काय? कुठेतरी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि ते मी माझ्या प्लॅटफॉर्मवर यूज करतोय, म्हणजे युनिव्हर्सल आहे. हा, मग जर Node.js मी यूज करतोय तर ते कसं आहे? युनिव्हर्सल आहे. मग या ठिकाणी एक फॉर एक्झाम्पल म्हणून राईट करून ठेवूया. Node.js प्रोव्हाइड Node.js provide Node.js provides a module. Node.js provides a module system called UMD. आता जावेस तुम्ही जावास्क्रिप्टचे जे ऍप्लिकेशन आहे, जावास्क्रिप्टचे जे ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल आपण जावास्क्रिप्टच्या अगोदर ज्यावेळेस बूटस्ट्रॅप आहे त्यावेळेस आपल्याला नोड मॉड्यूलची गरज होती. हा, आता या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टमध्ये नोड मॉड्यूल्स आहे. जस्ट दाखवतो. या ठिकाणी बघा नोड मॉड्यूल्स एक मॉड्यूल आहे. हा, मग आता नोड मॉड्यूल्स मध्ये मल्टिपल फोल्डर्स आहे आणि मॉड्यूलचा मिनिंग आपण काय राईट केलंय बघा. सगळ्यात अगोदर स्टार्टिंगला या ठिकाणी मॉड्यूल्स इज अ सेट ऑफ फंक्शन्स, व्हॅल्यूज अँड क्लासेस. हा, त्या सगळ्या गोष्टी या मॉड्यूल्स मध्ये प्रेझेंट आहे. काय? सगळ्या गोष्टी यामध्ये प्रेझेंट आहे. आता यामध्ये गेल्यानंतर डिस्ट्रीब्युशन नावाचा फोल्डर आहे. त्यानंतर त्यामध्ये मल्टिपल फोल्डर्स आहे, त्यामध्ये मल्टिपल फाईल्स आहे, फाईल्समध्ये मल्टिपल फंक्शन्स आहे, मल्टिपल क्लासेस आहे. काय? मल्टिपल क्लासेस आहे. हा, मग त्याला काय करावं लागतात? काही इम्पोर्ट करावे लागतात, काही एक्सपोर्ट करावे लागतात. ज्यावेळेस तुम्ही बनवता त्यावेळेस. आता या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बुस्ट्रॅप यूज करतो आणि बुस्ट्रॅप लिंक करतो आपल्या फाईलला म्हणजे आपण एक पेज बनवतो, त्या पेज मीन्स फाईल. त्या फाईलला बुस्ट्रॅप ज्यावेळेस लिंक करतो त्यावेळेस यामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या फाईलमध्ये इम्पोर्ट केल्या जातात. त्या ठिकाणी इम्पोर्ट का होतात? या ठिकाणी एक्सपोर्ट हे फोल्डर म्हणजे कोणतं आपलं जे नोड मॉड्यूल्स आहे हे या ठिकाणी त्याला एक्सपोर्ट करतं आणि त्या ठिकाणी इम्पोर्ट होतात डिफॉल्ट. आपल्याला ते करण्याची गरज नाहीये, आपण फक्त लिंक करतो त्याला. हा, बट आपण जर युजर डिफाईन बनवलं तर आपल्याला एक्सपोर्ट पण करावं लागतं आणि इम्पोर्ट पण करावं लागतं. ह्या दोन्ही गोष्टी त्या मॉड्यूल्समध्ये करणं गरजेचं आहे. हा, मग आता त्याला बनवण्यासाठी युजर डिफाईन मॉड्यूल कसं बनवायचं ते या ठिकाणी राईट करून घेऊया. हा, हे आपलं हे कोणतं जे नोड मॉड्यूल्स आहे हे कोणतं आहे? UMD आहे, युनिव्हर्सल मॉड्यूल डिस्ट्रीब्युशन आहे. आपल्याला स्वतःचं बनवायचंय. मग आता स्वतःचं बनवण्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील आणि त्या स्टेप आपण नोट्समध्ये राईट करून घेऊया. मग त्या स्टेप्स काय करूया या ठिकाणी राईट करून घेऊया. स्टेप फर्स्ट, you have create a module. You have create a module. सगळ्यात अगोदर काय करायचंय? एक मॉड्यूल क्रिएट करायचंय. हा, कशामध्ये? एक फाईल बनवायची सेपरेट. फॉर एक्झाम्पल जावास्क्रिप्ट नावाने एक फाईल बनवायची आणि त्यामध्ये एक मॉड्यूल क्रिएट करायचंय. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा या ठिकाणी एक फाईल बनवतो मी. या ठिकाणी कन्सिडर करा एक सेपरेट अजून एक फोल्डर बनवूया. एक फोल्डर बनवूया. कन्सिडर करा की मॉड्यूल नावाने एक फोल्डर बनवूया. मॉड्यूल नावाने एक फोल्डर बनवलं, त्यामध्ये एक फाईल बनवूया. कन्सिडर करा की module.js.
हे असं बनवलं या ठिकाणी. आता हे बनवल्यानंतर या ठिकाणी एक मॉड्यूल क्रिएट करायचंय. कन्सिडर करा, या ठिकाणी एक मॉड्यूल क्रिएट करतो. सिंपल फंक्शन फॉर एक्झाम्पल ऍडला एक ठिकाणी काही सध्या व्हॅल्यू पास नाही करत आहे आणि या ठिकाणून रिटर्न करतो काहीतरी. एक्झाम्पल एडिशन. हा एक मॉड्यूल झालंय. आता काय झालंय, एक मॉड्यूल झालंय. हा आता त्या मॉड्यूलला मॉड्यूलच फाईलला नेम द्यावा असं काही नाही. ऍज अ नेमिंग कन्व्हेन्शनच्या नुसार मी त्याला मॉड्यूल नेम दिलंय. असं कंपल्सरी नाही की मॉड्यूल द्यावाच लागतं, मॉड्यूल दिलं नाही तर ते वर्क करणार नाही. बट नेमिंग कन्व्हेन्शनने त्या ठिकाणी त्याला मॉड्यूल नेम दिलं. आणि आता यामधील डेटा मला वेगवेगळ्या फाईलमध्ये ऍक्सेस करायचा आहे. काय करायचं आहे, वेगवेगळ्या फाईलमध्ये ऍक्सेस करायचं आहे. तर मला हे मॉड्यूल त्या फाईलमध्ये इम्प्लिमेंट करावं लागतं, म्हणजे इम्पोर्ट करावं लागतं. आणि या ठिकाणी त्याला एक्सपोर्ट करावं लागेल. हा हे असं डायरेक्ट वर्क करणार नाहीये. मग या ठिकाणी मला एक्सपोर्ट असं राईट करणं गरजेचं आहे. काय राईट करणं गरजेचं आहे, एक्सपोर्ट. आणि त्या ठिकाणी इम्पोर्ट करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही कन्सिडर करा, ज्यांचं पॅकेज कन्सेप्ट झालाय त्या रिलेटेड कन्सिडर करा. सेम पॅकेज आहे असं नाही, त्या रिलेटेड कन्सिडर करा असं बोलतोय. हा मला हे कसं बनवायचंय, त्याचं स्टेप कशा आहे त्या अगोदर राईट करूया आणि नंतर याचं एक सिंपल एखादं एक्झाम्पल बघूया मॉड्यूलचं. आणि त्यानंतर आपण उपच्या मेन कन्सेप्टकडे क्लासकडे जाऊया. ठीक आहे. या ठिकाणी स्टेप एक 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 डिफाईन करूया. सगळ्यात यू हॅव क्रिएट अ मॉड्यूल which is JavaScript file. Which is JavaScript file. Which is JavaScript file with set of function. With set of function. ओके. सेट ऑफ फंक्शन्स. त्यानंतर फक्त फंक्शन आहे का, नाही, सेट ऑफ फंक्शन. त्यानंतर क्लासेस. त्यानंतर अजून त्यामध्ये व्हेरिएबल पण येऊ शकतात. व्हेरिएबल्स, फंक्शन्स. त्यानंतर नेक्स्ट लाईनला राईट करूया क्लासेस, व्हेरिएबल्स. ओके. त्या फंक्शनमध्ये किंवा त्या मॉड्यूल्समध्ये काय काय असले पाहिजे, सेट ऑफ फंक्शन असले पाहिजे, क्लासेस असले पाहिजे, व्हेरिएबल्स असले पाहिजे, जे की तुम्हाला दुसऱ्या फाईलमध्ये यूज करता येतील. त्यानंतर स्टेप सेकंड, यू हॅव टू मार्क द मेंबर ऑफ एक्सपोर्ट, द मेंबर विथ एक्सपोर्ट, मेंबर्स विथ एक्सपोर्ट. जसं आता एक्सपोर्ट आपण त्या ठिकाणी ऍड केलं होतं ना त्या मेंबर फंक्शनला, सेम तसं एक्सपोर्ट. ओनली एक्सपोर्टेड मेंबर्स कॅन बी इम्पोर्टेड. जेवढा डेटा तुम्ही एक्सपोर्ट केलाय तेवढेच मेंबर त्या ठिकाणी काय केले जाणार, इम्पोर्ट केले जाणार. या ठिकाणी राईट करूया ओनली एक्सपोर्टेड मेंबर्स, only exported members can be imported. ओके. त्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचा सिंटॅक्स कसा असेल, आता राईट केलं ना त्या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये सेम तसं. एक्सपोर्ट फंक्शन, फॉर एक्झाम्पल ऍड. या ठिकाणी काय डेटा राईट ठेवायचा आहे, रिटर्न करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे, त्यावेळी त्या ठिकाणी राईट करू शकता. त्यानंतर थर्ड स्टेप, यू हॅव टू इम्पोर्ट. एक्सपोर्ट केलेला डेटा इम्पोर्ट करणं गरजेचं आहे. यू हॅव टू import the module. You have to import the module and members.
and members of module in any page हा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे मेंबर एक्सपोर्ट केलेले आहे ते एखाद्या पेज मध्ये इम्पोर्ट करायचे असतील कोणत्याही पेज मध्ये फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आता एक डेटा एक्सपोर्ट केलाय एवढ्या ठिकाणी इथे डेटा राईट केलाय आणि तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे मग इम्पोर्ट यामधील कोणत्याही फाईल मध्ये मी त्याला इम्पोर्ट करू शकतो बट मग त्या ठिकाणी त्याला इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट राईट करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी स्क्रिप्ट राईट करणं गरजेचं आहे जस्ट 1 मिनिट गाईज राईट करूया तसं जसं याचा सिंटॅक्स राईट केला होता तसं याचा सिंटॅक्स राईट करूया इम्पोर्ट मध्ये या ठिकाणी कर्ली ब्रास मध्ये जे डेटा इम्पोर्ट करायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जे मेंबर इम्पोर्ट करायचे आहे ते या ठिकाणी राईट करायचे मेंबर फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायचे ते पण सांगणं गरजेचं आहे हा मग ज्या ठिकाणी तुम्ही डेटा डिफाईन केला आहे काय केलाय ज्या ठिकाणी डेटा तुम्ही डिफाईन केला आहे तिथून तर इम्पोर्ट करावा लागेल ना मग डेटा कुठे डिफाईन केला ते सांगावं लागेल आणि डेटा कुठे डिफाईन आहे आपला मॉड्यूल फाईल मध्ये या ठिकाणी मग याचा पाथ आपल्याला या ज्या ठिकाणी फाईल मध्ये आहे तिथे देणं गरजेचं आहे जसं आपण स्क्रिप्ट मध्ये राईट करतो नोड मॉड्यूलचा पाथ बूटस्ट्रॅप साठी तसा पाथ या ठिकाणी राईट करणं गरजेचं आहे मग या ठिकाणी तो पाथ आपल्याला सध्या माहित नाही कोणता आहे मग या ठिकाणी काय राईट करूया मॉड्यूल फाईल पाथ ओके मॉड्यूल फाईलचा जो पाथ आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे डिफाईन करायचा आहे त्यानंतर लास्ट स्टेप फोर्थ you can implement the member at a same location you can implement the member at same location or any another script source सेम लोकेशनला पण तुम्ही इम्पोर्ट करू शकता आणि अनदर लोकेशनला म्हणजे अनदर फाईलला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तो पाथ असणं गरजेचं आहे or any another script source ओके हा मग आता त्या ठिकाणी स्क्रिप्ट राईट करताना जसं आपण नोड मॉड्यूल साठी स्क्रिप्ट राईट करतो मग आता या ठिकाणी एखादं जर फाईल असेल मे बी जावा स्क्रिप्ट मध्ये फर्स्ट प्रोग्राम या ठिकाणी बघा या ठिकाणी पण लिंक दिली आहे बट ठीक आहे आपण एखादं दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी राईट करूया फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड करतो लिंक SRC SRC प्रोव्हाइड केल्यानंतर href मध्ये पाथ देतो तसा पाथ आता या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे की बाबा तुला मॉड्यूल कुठून कुठे इम्प्लिमेंट करायचंय मग आता जसं आपण या लिंक मध्ये सांगतो की स्टाईल रिलेटेड आहे स्क्रिप्ट रिलेटेड आहे तसं आता या ठिकाणी त्याच्यासाठी जी टाईप आहे स्क्रिप्टचा जो टाईप आहे ना तो कोणता आहे ते सांगणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं की बाबा हा मॉड्यूलचा टाईप आहे स्क्रिप्ट मध्ये राईट करताना त्याला सांगावं लागतं की बाबा हा मॉड्यूल आहे म्हणजे स्क्रिप्ट आणि स्क्रिप्टच्या पुढे टाईप असं राईट करून डबल कोट मध्ये मॉड्यूल असं राईट करावं लागतं नोट म्हणून या ठिकाणी राईट करून घेऊया नोट द स्क्रिप्ट टाईप फॉर मॉड्यूल the script type for module system must be
तर डिफाईन अ मॉड्यूल मस्ट बी डिफाईन अ मॉड्यूल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स या ठिकाणी राईट करतो, कसं डिफाईन करायचंय. स्क्रिप्ट टाईप इक्वल, या ठिकाणी सांगायचंय की बाबा हे कशाचा टाईप आहे, मॉड्यूलचा टाईप आहे. स्क्रिप्ट क्लोज. हा, या वेळेने काय करायचं आपल्याला, मॉड्यूल डिझाईन करायचे आहे. हा, आणि प्रत्येक मॉड्यूलला डिफॉल्ट एक्सपोर्ट हे फक्त एकदाच आहे, डिफॉल्ट. हा, बाकीच्या वेळेने तुम्ही करू शकता. हा, मग ते कसं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया, किंवा उद्या लेक्चर, बट ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूया बघूया. आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया.